स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी संदर्भातली ही मोठी बातमी आहे। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या मेन लिस्ट मध्ये प्रकरण नाहीये, त्याच्यामुळे सुनावणीसाठी आता नवी तारीख मिळण्याची शक्यता आहे। आज येणाऱ्या सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये प्रकरण येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सगळ्या राज्याचं लक्ष 22 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीकडे लागलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आणि आजच्या ज्या सप्लिमेंटरी लिस्टकडे लक्ष आहे ती नेमकी कधीपर्यंत समोर येईल? 2021 ला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि आतापर्यंत या प्रकरणामध्ये तारीख पे तारीख पाहायला मिळत आहे। या दरम्यान राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समितींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सुनावणीकडे राज्याचं महत्त्वाचं लक्ष लागलं होतं। मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातं आणि 22 जानेवारीला या संदर्भामध्ये राज्य सरकार आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं जाईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल असं सांगितलं जात होतं। सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला देखील लागलेले आहेत, कारण गेल्या 4 ते 5 वर्षापासून या सगळ्याच्या संदर्भामध्ये निवडणुकांची अपेक्षा आहे। गावखेड्यातील अनेक लोकांनी या सगळ्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे। मात्र वारंवार अनेक वेळा असं होतं की निवडणुका होणार असं समजतं, त्याच्यासाठी तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, शहराच्या स्तरावरचे जे कार्यकर्ते असतात ते निवडणुकीची तयारी करतात आणि निवडणुका न झाल्यामुळे मोठ्या खर्चाला त्यांना सामोरं जावं लागतं। आता 22 तारखेला निवडणुका होतील असं सांगितलं जातं, कारण अमित शहा हे महाराष्ट्रात येऊन गेले, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारी लागायला सांगितलं। सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका झाल्या, मात्र आता ही 22 जानेवारीची सुनावणी सध्या बोर्डावरती नसल्यानं पुन्हा एकदा चिंतेची अगदी शिवाजी, त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष जेव्हा लिस्ट समोर येईल त्यावेळेला त्याच्यात प्रकरण आहे की नाही याबाबतचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।